मित्र हो, परवा आपण आपल्या चॅनलवरती पाणी पित असताना आपल्या हातून कळत नकळत होणाऱ्या चुकांच्या बद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती सांगणारा व्हिडिओ बनवला होता। त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला। बऱ्याच जणांनी व्हिडिओच्या खाली छान छान कमेंट करून माझं कौतुक देखील केलं। त्यानंतर बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला, डॉक्टर जेवण करत असताना सुद्धा आपल्या हातून काही छोट्या मोठ्या चुका होतच असतील, त्या कुठल्या असू शकतात, त्या दुरुस्त कशा करायच्या, त्याचे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर काय दुष्परिणाम होऊ शकतात, याबद्दल आम्हाला सविस्तर शास्त्रीय माहिती सांगाल का? तर नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेवण करत असताना आपल्या हातून होणाऱ्या छोट्या मोठ्या ज्या चुका आहेत त्या कुठल्या कुठल्या असू शकतात, त्या दुरुस्त का बरं करायच्या, कशा पद्धतीने दुरुस्त करायच्या, आणि त्या दुरुस्त नाही केल्या तर आपल्या शारीरिक, मानसिक आणि पचनशक्तीच्या आरोग्यावर काय दुष्परिणाम होऊ शकतात, याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी सांगणार आहे। मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा ना मुद्दा समजून घ्या, त्याच्या मागचं सायन्स शास्त्र समजून घ्या, म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला समजतील, उमजतील आणि त्याची अंमलबजावणी तुम्ही आजपासूनच सुरुवात कराल। अजून एक विनंती असेल की जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आता लगेच बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, जेवण करणं अर्थात पौष्टिक आहार घेणं, समतोल पूरक पोषक आहार घेणं हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं। किंबहुना त्याच्याशिवाय आपण जिवंतच राहणार नाही। एखादी गाडी जर आपल्याला चालवायची असेल तर तिच्यामध्ये पेट्रोल टाकावं लागतं। अगदी तसंच शरीर जर आपलं जिवंत ठेवायचं असेल, शरीराची सगळी कामं आपल्याला करून घ्यायची असतील, आपली दैनंदिन जीवन आपल्याला चांगलं जगायचं असेल, दररोजची नियमित कामं आपल्याला करायची असतील, नोकरी व्यवसाय करायचा असेल, अजून काय असेल, त्याच्यासाठी आपल्याला आधी आपल्या पोटामध्ये पेट्रोल अर्थात पूरक पोषक पौष्टिक समतोल आहार घ्यावा लागतो, अन्न घ्यावं लागतं, तरच आपलं शरीर चांगलं काम करतं, सगळे अवयव चांगले काम करतात, रक्ताभिसरण सगळं चांगलं सुधारतं, एकूण सगळ्या शरीराच्या पेशीचं चांगलं पोषण होतं। परंतु बऱ्याचदा जेवण करत असताना आपण छोट्या मोठ्या चुका करतो, चा परिणाम म्हणून आपण व्यवस्थित आहार घेऊन सुद्धा पूरक पोषक समतोल आहार आपल्या शरीरामध्ये जाऊन सुद्धा तो आपल्या शरीराला व्यवस्थित लागू पडत नाही। यासोबतच बऱ्याच वेळेला अशा प्रकारच्या चुकांच्यामुळे आपली पचनशक्ती पूर्णपणे बिघडून जाते। मग त्याच्यामध्ये वारंवार तोंडातलं येणं असेल, तोंडामध्ये गुळण्या येणं असेल, तोंड कडू पडणं असेल, तोंडाला चव नसणं, भूक कमी होणं, पोटामध्ये जळजळ करणं, बकबक करणं, छातीमध्ये जळजळ करणं, ऍसिडिटीचा त्रास होणं, बद्धकोष्ठता होणं, अपचन होणं, खाल्लेलं व्यवस्थित न पचणं, जेवण झाले की लगेच संडासला जावं लागणं, पोटामध्ये गॅस होणं, पोट गच्च होणं, डंबरल्यासारखं वाटणं, अस्वस्थ वाटणं, खाल्लं की लगेचच पोट भरल्यासारखं वाटणं किंवा सारखं खावखाव होणं, यासोबतच खाल्लेलं व्यवस्थित न पचणं, पचलेलं व्यवस्थित शरीरामध्ये रक्तामध्ये व्यवस्थित शोषलं न जाणं आणि चा परिणाम म्हणून खाऊन सुद्धा आपल्या शरीराला पोषक तत्वाची कमतरता होणं, अशा प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात। आणि म्हणूनच या पचनशक्तीच्या संबंधित सगळ्या समस्यांपासून जर तुम्हाला नैसर्गिकरित्या तुमचा बचाव करायचा असेल, त्याच्यापासून कायमस्वरूपी दूर राहायचं असेल, कुठल्याही औषध गोळीशिवाय तुम्हाला ह्या सगळ्या समस्या दुरुस्त करायच्या असतील, तर ह्या जवळपास 10 ते 15 चुका आहेत, त्या नीट लक्ष देऊन ऐका आणि त्या का दुरुस्त करायच्या, त्या का बरं आपल्या शारीरिक, मानसिक आणि पचनशक्तीच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत, हे तुम्हाला मी समजून सांगणार आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिली चूक आहे ती म्हणजे जेवण करत असताना बरेच लोक तोंडाच्या एकाच बाजूने खातात, म्हणजे एकाच दाढ्याकडून खायचं, डाव्या नाही तर उजव्या। असं का बरं होतं तर बहुतांश वेळेला दाढेचा आजार असतो, दात दुखत असतात किंवा इकडे काय हिरड्याचा आजार असतो, त्याच्यामुळे वर्षानुवर्ष, महिनोन्महिने तुम्ही कुठल्या तरी एकाच साईडने जर खात असाल तर याचा परिणाम काय होतो बघा, जेव्हा तुम्ही दोन्ही बाजूनी खाता तोंडाच्या, तेव्हा तुमचा घास चांगला चावला जातो, तो बारीक केला जातो। सगळ्यात महत्वाचं, तोंडामधली जी लाळ आहे ती त्या घासाच्या बारीक बारीक कणामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मिसळली जाते। आणि लक्षात ठेवा, आपण खाल्लेल्या अन्नाच्या पचनाची सुरुवात ही तोंडापासूनच होत असते, जेव्हा तोंडातली लाळ आपल्या अन्नकणामध्ये बारीक घासामध्ये मिसळली जाते। जेव्हा आपण हा घास जिभेने इकडे तिकडे फिरून लाळेमध्ये चांगला मिसळून दातांना चांगला बारीक करून तयार करतो, तेव्हा तो पचनासाठी अतिशय चांगला परिपक्व बनतो, अन्यथा तो व्यवस्थित पचवला जात नाही। त्याच्यामुळे दोन्ही बाजूनी तुम्ही खाणं गरजेचं आहे। जर तुम्हाला दाताच्या संबंधित काही तक्रारी असतील तर तुम्ही लवकरात लवकर त्या दुरुस्त करून दोन्ही बाजूने खायला सुरुवात करा। यासोबतच अशा प्रकारच्या एका बाजूने खाण्यामुळे तुमच्या तोंडाची, तुमच्या दाढेची जी बाजू वापरात नाही
ती बाजू आजारी पडायला लागते, तिथले दात किडायला लागतात, तिथल्या हिरड्यांचा आजार व्हायला लागतो. का बरं? कारण तिकडे लाळेचा संपर्कच होत नाही. आपल्या तोंडामध्ये असणाऱ्या लाळेमध्ये खूप चांगल्या प्रकारे जंतूला मारण्याची क्षमता असते, मात्र जेव्हा तुम्ही इकडून खात नाही तेव्हा तिथे लाळेचा संपर्कच होत नाही. चा परिणाम म्हणून तिकडच्या बाजूच्या आजाराचं प्रमाण जास्त वाढतं. त्यामुळे ही चूक तुम्ही करू नका. दुसरी चूक आहे, जेवण झाल्यानंतर बऱ्याच जणांना तंबाखू, गुटखा, मावा, सुपारी खाण्याची सवय असते किंवा सिगारेट ओढण्याची सवय असते. असं जर केलं तर तुमच्या पचन मार्गाचा किंवा फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचा धोका जास्त होतो. यासोबतच जर तुम्ही तंबाखू, गुटखा खाऊन जेवण झाल्या थुंकत असाल तर तुमच्या तोंडातले जे पाचक रस आहेत, लाळेचे जे महत्वाचे गुण आहेत ते निघून जातात आणि तुमची बहुमूल्य लाळ ही बाहेर फेकली जाते. चा परिणाम म्हणून तुम्ही खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नाही. त्याच्यामुळे ही देखील चूक तुम्ही करू नका. तिसरी चूक आहे उभं राहून जेवण करणं. हल्ली उभं राहून बरेच जण जेवण करतात. लग्न कार्यामध्ये, कुठल्याही फंक्शन मध्ये तर हल्ली उभं राहून जेवण्याची फॅशनच निघाली आहे जणू. बऱ्याचदा आपण उभं राहून जेवण करतो किंवा बाहेर कुठं रस्त्यावर आपण खात असो किंवा काही फास्ट फूड खात असतो, ते सुद्धा आपण उभं राहूनच खातो. पण मला सांगा, एखादी 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर तुम्ही चालवताना उभं राहून चालवता का? नाही. तसं जर चालवली तर काय होईल? तुमच्या गाडीचा ऍक्सिडेंट होईल, तुम्हाला व्यवस्थित चालवता येणार नाही, कम्फर्ट वाटणार नाही. अगदी आपल्या शरीराचं जेवताना देखील तसंच होतं. जेव्हा तुम्ही उभा राहून जेवण करता तेव्हा तुमची आतडी, तुमचं पोट हे काय झालेलं असतं? अवघडलेलं असतं, रिलॅक्स अवस्थेमध्ये नसतं. परंतु जेव्हा तुम्ही ते बसून करता, मांडी घालून त्यातल्या त्यात जेव्हा बसता, तेव्हा तुमच्या पोटाच्या आतड्याच्या मांसपेशी अतिशय चांगल्या प्रकारे रिलॅक्स होतात आणि खाल्लेलं अन्न चांगलं पचायला चांगला फायदा होतो. मन देखील शांत राहतं आणि तुम्ही खाल्लेलं चांगलं पचलं देखील जातं. त्याच्यामुळे दरवेळी जेवण करत असताना किंवा काहीही खात असताना मांडी घालून जमिनीवर शांत बसा आणि ते खा. जर तुम्हाला मांडी घालता येत नसेल, वय झाला असेल, गुडघेदुखीचा त्रास असेल तर तुम्ही खुर्चीवर किंवा टेबलवरती बसू शकता, स्टूलवरती बसू शकता आणि ते तुम्ही खाऊ शकता. चौथा मुद्दा आहे, जेवणाला अजिबात कधीही नाव ठेवू नका. बऱ्याच जणांना सवय असते जेवायला बसले की हे असं झालं, ते तिखट झालं, हे खारट झालं, ह्याला मसाला जास्त झाला, चणचणच करायला काय. हे अशा पद्धतीचं जर तुमची मानसिकता जेवायला बसल्यानंतर असेल तर तुमचं मन आनंदी राहणार नाही. आनंदी मन नसेल तर तुमच्या शरीरामध्ये पाचक रस व्यवस्थित स्त्रावले जाणार नाहीत. तुम्ही खाल्लं तरी ते पचलं जाणार नाही. जेव्हा अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये तुम्ही खात असता तेव्हा ते अन्न नाही तर तुमच्या पोटामध्ये कचरा जात असतो. म्हणून जेवताना आनंदी राहा, कुरबुर अजिबात करू नका. जे असेल त्याच्यामध्ये समाधान माना, तरच तुम्ही खाल्लेल्या अन्नातला कण न कण तुम्हाला पचणार आहे. यासोबतच तुमच्यासाठी ज्यांनी स्वयंपाक बनवला त्यांचे देखील धन्यवाद माना, आभार माना. यामुळे देखील तुम्ही खाल्लेलं अन्न चांगलं पचण्यासाठी मदत होते. पाचवी चूक आहे, हल्ली बऱ्याच जणांना जेवण करत असताना मोबाईल किंवा टीव्ही लागतो. महिला असतील, पुरुष असतील, लहान मुलं असतील तर सर्रास सगळेच जण जेवण करताना टीव्ही किंवा मोबाईल बघतात. कारण इतर वेळी काम असतं त्याच्यामुळे मोबाईल बघायला मिळत नाही. म्हणून नेमकं जेवायला बसलं की कुठली तरी मालिका लावून बसतात किंवा काहीतरी करतात, बातम्याच लावतात, गाणीच ऐकतात किंवा फोनवरच बोलतात. तर अशी चूक अजिबात करू नका. का बरं असं? कारण जेवण करत असताना आपलं पूर्ण लक्ष हे जेवणाच्या ताटामध्ये असलं पाहिजे. ताटामध्ये काय वाढले, त्याचा वास काय, गंध काय आहे, त्याचा कलर कुठला आहे, त्याचा स्पर्श कसा जाणवत आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं जर तुम्हाला ज्ञान किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट जर तुम्ही जेवणामध्ये घेतला तर तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं पचन होण्यासाठी लागणारे जे पाचक रस आहेत ते चांगल्या प्रकारे स्त्रावले जातील आणि खाल्लेलं अन्न चांगलं पचलं जाईल. पण मात्र जेव्हा तुम्ही मोबाईल बघत असता तेव्हा तुमच्या मेंदूचं लक्ष कोणाकडे आहे? मोबाईलकडे आहे. मेंदूचं लक्ष कोणाकडे पाहिजे? आतड्याकडे पाहिजे, सगळ्या पाचक रसाकडे पाहिजे, लिव्हरकडे पाहिजे, पॅनक्रियासकडे पाहिजे, सोबतच तुमच्या गाल ब्लॅडर म्हणजे पित्ताशयाकडे पाहिजे, तोंडातल्या लाळ ग्रंथीकडे मेंदूचं लक्ष पाहिजे. परंतु जेवताना मोबाईल बघितल्यामुळे मेंदूचं पूर्ण लक्ष मोबाईलमध्ये जातं. चा परिणाम म्हणून पचन कार्यामध्ये महत्वाची भूमिका निभावणाऱ्या अवयवांकडे मेंदूचं लक्ष जात नाही आणि खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नाही. सहावी चूक आहे, जेवण करत असताना बऱ्याच जणांना चमच्यानं खायची सवय असते किंवा काही जण फक्त 2 बोटांनी जेवण करतात. काही जण हे बोट असंच आदर ठेवतात आणि हिने जेवण करतात. अशी चूक अजिबात करू नका. देवानं 5 बोट हे जेवण करण्यासाठीच दिलेली आहेत. 5 बोटांनीच का जेवायचं, चमच्यानी का जेवायचं नाही? कारण जेव्हा तुम्ही 5 बोटांनी जेवता, सगळा हात पूर्णपणे भरवता, बोट पूर्ण भरवता, तेव्हा त्या बोटाच्या त्वचेला आपल्या अन्नाचा स्पर्श होतो आणि हा स्पर्श आपल्या मेंदूकडे जातो आणि मेंदूला कळतं की आपण जेवण करायला लागलोय. आणि तेव्हा मेंदू काय करतो? आपल्या शरीरामध्ये, आपल्या पचन मार्गामध्ये असणारे पाचक रस चांगल्या प्रकारे स्त्रावण्यासाठी मदत करतो आणि आपण खाल्लेलं अन्न चांगलं पचवलं जातं. परंतु फॅशन म्हणून तुम्ही चमचा अजिबात वापरू नका. बऱ्याच जणांना
लोकांना खूप अवघड वाटतं, हातानं खाणं, काला करून खाणं, कुस करून खाणं, अशी चूक अजिबात करू नका. अशी जर चूक केली तर त्याचा दुष्परिणाम तुमच्या पचनावर होणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जेवणाच्या आधी हात स्वच्छ साबणाने धुवा आणि जेवायला बसा. हात धुण्याची व्यवस्था नसेल किंवा अजून काही अडचण असेल, तुम्ही बाहेर गावी असाल तर अशा वेळी मात्र कधीतरी तुम्ही चमच्यानं खाऊ शकता. 7वी चूक आहे, सकाळी जेवण झाल्यानंतर किंवा नाश्ता झाल्यानंतर बऱ्याच जणांना आंघोळ करण्याची सवय असते. जेवण झाल्यानंतर लगेचच आंघोळ अजिबात करू नका, कारण जेवण झाल्यानंतर आपल्या शरीराचा जास्तीत जास्त रक्तपुरवठा, रक्ताभिसरण हे आतड्याकडे नेलं जातं. अशा वेळी जर तुम्ही आंघोळ करत असाल तर त्वचेवरती पडणाऱ्या पाण्यामुळं हे सगळं रक्ताभिसरण त्वचेकडे खेचलं जातं आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या पचनामध्ये बाधा येऊ शकते. त्यामुळे जेवणाच्या नंतर लगेचच आंघोळ करू नका. करायची असेल तर 1 तासाने करा. 8वी चूक आहे, जेवण झाल्यानंतर कुठलाही शारीरिक कष्ट करू नका. चालण्याचा, फिरण्याचा किंवा कुठलाही व्यायामाचा प्रकार करू नका. असं का बरं करायचं? कारण जेवण झाल्यानंतर आता सांगितलं सगळी ताकद आपल्या शरीराला पचवण्यासाठी लागत असते. जर तुम्ही असं काहीतरी अवजड काम करताय किंवा चालायला जाताय, फिरायला जाताय, पळायला जाताय तर त्याचा परिणाम म्हणून पचनामध्ये बाधा येते. तुमच्या पोटामध्ये दुखू शकतो, पोटामध्ये गॅस निर्माण होऊ शकतो, ऍसिडिटी होऊ शकतं, अपचन होऊ शकते. काही जण म्हणतील आम्हाला डॉक्टरनी सांगितले जेवल्यानंतर चालायचं म्हणून. जेवल्यानंतर लगेच चालायला कुठलेही डॉक्टर सांगत नाहीत. जेवल्यानंतर अर्धा ते पाऊण तासांनी तुम्ही चालायला जायचंय, जेवल्यानंतर लगेचच नाही. 9वी चूक आहे, जेवल्यानंतर लगेचच कधीही झोपू नका, लवंडू नका, आडवं पडू नका. असं जर केलं तर तुमच्या शरीरामध्ये वात होऊ शकतो, पित्त होऊ शकतो आणि त्याचा परिणाम म्हणून अपचन देखील होऊ शकते. यासोबतच तुम्ही खाल्लेल्या अन्नाचा जो भाग आहे आतड्यामधला, जठरामधला, तो अन्न नलिकेमध्ये लगेच येऊ शकतो आणि याचा परिणाम म्हणून तुम्हाला GERD नावाचा आजार होऊ शकतो, म्हणजेच गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसऑर्डर असं म्हणतो, म्हणजे खूप जुनाट पित्ताचा आजार ज्याला आपण म्हणतो. अशा प्रकारची समस्या तुम्हाला उद्भवू शकते. त्यासोबतच जेवण झाल्यानंतर झोपल्यामुळे तुम्हाला आळस येऊ शकतो, अंग जड पडू शकतं, तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे ही चूक तुम्ही करू नका. जेवण झाल्यानंतर आडवं पडायचंच असेल तर 5 ते 10 मिनिट डाव्या कुशीवर पडा. ते करत असताना सुद्धा डोक्याकडचा भाग हा थोडासा वर राहील ह्याची आवर्जून काळजी घ्या, ज्याला आपण वाम कुक्षी असं म्हणतो, ज्याच्यामुळे अन्न खाल्लेलं पचण्यासाठी चांगली मदत होऊ शकते. पण तसं पडल्यानंतर तासभर लगेच झोपून जाऊ नका, दुष्परिणाम होतील. 10वी चूक आहे, जेवण करताना अजिबात घाई गडबड करू नका. काहीही कितीही महत्वाचं काम असू द्या, जेवण शांत बसूनच करा. असं जर केलं तर तुम्ही खाल्लेलं अन्न व्यवस्थित चावलं जाणार नाही. ते अन्न तुम्ही व्यवस्थित नाही चावलं तर त्याच्यामध्ये लाळ आणि पाचक रस व्यवस्थित मिसळणार नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला खाल्लेलं पचणार नाही. यासोबत जेव्हा तुम्ही घाई गडबडीत असता तेव्हा तुमच्या मेंदूचं खाण्याकडे लक्ष नसतं. मेंदूचं जेव्हा खाण्याकडे लक्ष नसतं तेव्हा मेंदू आपल्या शरीरामध्ये पाचक रस स्त्रावण्यासाठी कसलीही मदत करत नाही. त्याच्यामुळे तुमचं पूर्ण लक्ष हे तुमच्या कामाकडे नाही, तुमच्या घाई गडबडीकडे नाही, तर तुमच्या जेवणाकडे असलं पाहिजे. त्यामुळे घाई गडबडीत तुम्ही कधीही जेवू नका. 11वी चूक आहे, जेवण करत असताना मध्ये मध्ये किंवा जेवण झाल्यानंतर लगेचच गाटा पाणी पिऊ नका. त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही जेवण करता करता खूप जास्त पाणी पितात तेव्हा तुमच्या आतड्यामध्ये तयार झालेले जे पाचक रस आहेत ते डायल्यूट होतात, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे प्रमाण कमी होतं आणि पचनामध्ये बाधा होऊ शकते. यासोबतच गॅस होण्याचं प्रमाण देखील खूप जास्त वाढतं. जेवणाच्या मध्ये किंवा जेवण झाल्यानंतर लगेचच तुम्ही गाटा पाणी पित असाल तर तुमच्या पचन मार्गामध्ये काहीतरी बाधा होऊ शकते आणि तुम्हाला ह्या पचनाच्या संबंधित अनेक तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे जेवण झाल्यानंतर किमान अर्धा ते 1 तासाने तुम्ही पाणी प्या. जेवण झाल्यानंतर बऱ्याच जणांना गोळ्या औषधे घ्यावी लागतात, तर तेवढं गोळ्या औषधापुरतच पाणी प्या किंवा चूळ भरून तेवढं पाणी पिऊन टाका. तुम्हाला परत अर्ध्या तासाने पाणी प्यायचं हे लक्षात ठेवा. 12वी चूक बरेच जण करतात, एकदाच पोट गच्च भरून जेवणाची बऱ्याच जणांना सवय असते. असं अजिबात करू नका. आता जर समजा तुमच्या घरी मिक्सर आहे आणि त्या मिक्सर मध्ये तुम्ही गच्च भरले जे काही तुम्हाला ते ग्राइंड करायचे म्हणजे बारीक करायचे ते गच्च भरलं तर काय होईल? त्या मिक्सरच्या टोपणातून सगळं आजूबाजूला बाहेर येईल. मिक्सर भरत असताना आपण थोडस जागा शिल्लक ठेवून भरतो का नाही आणि मग त्याला फिरवतो. अगदी तसंच आपली पचनशक्ती देखील मिक्सर सारखीच आहे, कारण तुम्ही खाल्लेलं अन्न चांगलं मिक्स केलं जातं, ते पचनासाठी लायक केलं जातं, शोषणासाठी लायक केलं जातं. पण जेव्हा तुम्ही ते गच्च भरता तेव्हा ते कुठेतरी मग खालून किंवा वरून अस्वाभाविकपणे बाहेर यायला लागतं. मग उलटी येणं, मळमळ होणं, ऍसिडिटीचा त्रास होणं, मग जेवण झालं की लगेच संडासला जावं लागणं, पोटामध्ये अल्सर होणं, अशा प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळं भूक शिल्लक ठेवून जेवा. 3री चूक बरेच जण करतात, रात्री उशिरा कामावरून येतात, लगेचच जेवतात आणि लगेचच आडवं पडतात. उशिरा अजिबात जेवण करू नका. जर तुम्हाला जास्त दिवस जगायचं असेल, तुमच्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करायचं असेल, विषारी
नसणारे घटक काढून टाकायचे असतील, तुम्हाला बीपी, शुगर, पोटाचा घेर, रक्तातली खराब चरबी कमी करायची असेल, थायरॉइडचे आजार कमी करायचे असतील, किडनी विकार कमी करायचे असतील, अजून कुठल्याही समस्या तुमच्या शरीरामध्ये निर्माण झालेल्या असतील त्या दुरुस्त करायच्या असतील, तर तुम्हाला रात्रीचा उपवास करायचा आहे. रात्रीचं जेवण तुम्ही 7च्या आधी करा आणि सकाळी मग परत 8 वाजता 9 वाजता तुम्ही नाश्ता किंवा जेवण करू शकता. हा जो 12-14 तासाचा उपवास आहे तो शरीरासाठी अतिशय महत्वाचा आहे, आपल्या पचन शक्तीसाठी अतिशय महत्वाचा आहे, ज्यामुळे तुमच्या पचनाच्या समस्या ह्या कुठल्याही औषध गोळीशिवाय दुरुस्त होणार आहेत नैसर्गिकरित्या, हे लक्षात ठेवा. 14वी चूक आहे, भूक नसताना अजिबात जेवण करू नका. 2 जेवणाच्या मध्ये काही चानामाना खाऊ नका. बऱ्याच जणांना सारखं खाण्याची सवय असते, नाही खाल्लं की त्यांना करमतच नाही, किंवा बरेच जण भूक नसताना वेळ झाले किंवा घरातले लोक म्हणालेत म्हणून बळजबरी जेवतात. कुणीतरी हॉटेलमध्ये जेवायला नेले, कुणी कोणाच तरी आमंत्रण आले, जेवलेलं असताना सुद्धा जेवतात. पण असा लोड पचनशक्तीवर देऊ नका. अन्न लोकाचं आहे मात्र पोट आपलं आहे, लक्षात ठेवा. कारण जर समजा एखाद्या गाडीचं पेट्रोल फुल झालेलं आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये अजून पेट्रोल टाकायचा प्रयत्न केला तर काय होईल, ते वाया जाईल, वाटोळ होईल. त्याच्यामुळे भूक नसताना जर तुम्ही खात असाल तर तुम्हाला अजीर्ण होईल, अपचन होईल आणि ते देखील लवकर कमी होणार नाही. आपली पचनशक्ती म्हणजे सुद्धा एक मशीनच आहे, त्या मशीनला सुद्धा आरामाची गरज आहे. त्या मशीनवर सुद्धा लोड आल्यानंतर ती मशीन बंद पडू शकते. त्याच्यामुळे जर बंद पडू द्यायची नसेल, चांगली अविरत चांगल्या प्रकारे चालू ठेवायची असेल तर हे पथ्य तुम्हाला पाळावंच लागेल, भूक नसताना खायचं नाही. 15वी चूक आहे, जेवण झाल्यानंतर लगेचच फळं खाऊ नका, लगेचच आईस्क्रीम खाऊ नका, कुठलाही गोड पदार्थ खाऊ नका. का बरं? कारण याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जास्त कॅलरी जाण्याची शक्यता आहे. गोड अन्न खाल्ल्यानंतर तुम्हाला ऍसिडिटी होण्याची शक्यता आहे. फळं जर तुम्ही जेवणानंतर खाल्ली तर ती पचायला जड जातील, ती लवकर पचली जाणार नाही, ती तिथे सडतील, कुजतील आणि त्याच्यामुळे तुमच्या पोटामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गॅस होईल, अपचन होईल, पोट गच्च होईल. त्याच्यामुळे ही देखील चूक तुम्ही आवर्जून टाळा. आणि 16वी सगळ्यात महत्वाची चूक सर्रासपणे सगळेजण करतात, ती म्हणजे जेवण झाल्यानंतर बऱ्याच जणांना चहा पिण्याची सवय असते. चहामध्ये आम्लारी गुणधर्म म्हणजे ऍसिडिक गुणधर्म असतो. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे चहा घेता जेवण झाल्या तेव्हा तुमच्या पचन मार्गामध्ये अडथळा येऊ शकतो. खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होणार नाही. खास करून जेव्हा ह्या अन्न पदार्थामध्ये आयर्न म्हणजे लोह असतं, त्या लोहाच्या शोषणासाठी बाधा येऊ शकते. यासोबतच तुम्हाला ऍसिडिटी होऊ शकते, तुमचा पचनाग्नी मंदावू शकतो. म्हणजे जेवण झाल्या तुम्ही खाल्लेलं अन्न पचायला सुरुवात झालेली असते, सगळ्या प्रक्रिया सुरू झालेल्या असतात आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही चहा पित असाल, चहाचा एक बी घोट गेला त्याच्यामध्ये, तर तुमच्या ह्या सगळ्या प्रक्रिया मंदावतात आणि तुम्हाला अपचन होऊ शकतं, तुमची भूक मंदावू शकते आणि परिणामी तुम्हाला फक्त चहाच प्यावा वाटतो, जेवावं नको वाटतं आणि मग हळूहळू तुमच्या शरीराचं कुपोषण व्हायला लागतं. वेगवेगळ्या खनिजाची, जीवनसत्वाची तुमच्या शरीरामध्ये कमतरता निर्माण व्हायला लागते आणि हळूहळू एक आजार तुमच्या शरीरामध्ये यायला लागतो. त्याच्यामुळे पुण्यदेवाने सांगितले मित्र हो, यापैकी कुठलीही चूक जर तुम्ही करत असाल तर ती आजच बंद करा, जेणेकरून तुम्हाला पचनाच्या संबंधित कुठल्याही समस्या असतील तर त्या लवकर दुरुस्त होण्यासाठी नैसर्गिकरित्या फायदा होणार आहे. नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा. ते कळवत असताना तुमच्या गावाचं नाव आवर्जून लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्र नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या जेवणाच्या संबंधित असणाऱ्या ज्या चुका आहेत त्या लक्षात येतील, ते दुरुस्त करतील आणि पचनाच्या संबंधित, शारीरिक किंवा मानसिक आरोग्याच्या संबंधित असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत, चयापचयाचे जे आजार आहेत, याच्यापासून ते दूर राहतील, तंदुरुस्त होतील, तुम्हाला थँक्यू म्हणतील आणि मला देखील दुवा देतील. परत एकदा जाता जाता विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेले सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या छान छान कमेंट, तुम्ही केलेल्या लाईक हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्याच्यासाठी आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद.